इकडे इकडे थोडं लांब आहे त्याच्यापासून. नमस्कार नमस्कार मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या नगरीत आम्ही थर्ड इयर बी फार्मसीचे विद्यार्थी आज एक अभिनय सादर करत आहोत. त्याचे नाव एक पथनाट्य, एक सायबर क्राईम. हो मॅडम, हे सायबर क्राईम नक्की काय असतो? अगं, तुला सायबर क्राईम माहित नाही का? काय माहिती? हा, नाही तर इन्स्टा बघत राहती, रील स्क्रोल करत राहती, तुला सायबर क्राईम माहित नाही? चल, आपण या नाटकाच्या ह्यानी आपण सायबर क्राईम काय असतं ते पाहूया. काही ना काही चालूच असते. कोण येतोय खरं कोणाचं? बघ बरं, कोणच येतोय. हॅलो हॅलो, बोला ना. तुम्ही मयूर देशमुख बोलता का? हो, मयूरच बोलतोय. मी रस्ता कंपनीतून बोलते. रस्ता? तांबडा रस्ता की पांढरा रस्ता? हो, तांबडा पांढरा नाही हो, रस्ता कंपनी. असं होय. काय काम काढलं आमच्याकडं? रस्ता कंपनीतून बोलते. तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली आहे. बघ बघ बरं. हा, बोल की काय काय लागते? काय काय लागते त्यासाठी? त्यासाठी तुमच्या मोबाईलवर येणारा 6 अंकी OTP तुम्हाला द्यावा लागेल. OTP? बघ बरं, आलं का काय? अरे आलेत की 6 अंक आलेत, बघ बरं पटकन सांग त्यांना. 10 लाख येतात. सांगतो, घ्या अंक. हो, सांगा सांगा. 6 3 6 3 2 1 2 1 4 2. 4 2. किती वेळात पैसे येतात मग आम्हाला? 5 मिनिटात पैसे भेटून जातील तुम्हाला. बर बर. आता मज्जाच मज्जा बाबा. 10 लाख येणार, त्यातलं 5 लाख मला द्यायचं बाबा. तुला 5 लाख बाबा, तुला काय समजलं 5 लाख? मी म्हणजे तुझा लहानपणीपासूनचा मित्र आहे, मला 5 लाख द्यायचं. नाही, मी तुला 10व्या पार्टीला नेतो आज, जमन का? बरं, पार्टी तर पार्टी देतोय तर त्याला महत्व. पैसे कसे आहे नाहीत पण बघ बरं जरा. अरे 10 लाखाच्या नादात तुझं 20,000 नेलं किती नी? बार तुझा तांबडा पांढरा हिरवा पिवळा सगळा रस्ता करून दिली बघा. आता पोलीस स्टेशनला जाऊ. ओ भाऊसाहेब, राम राम. काय झालं? अहो आमच्या मित्राचे पैसे गेले की सगळं. बस काय हो? 10 लाखाच्या नादात 20,000 गेलो. पार्टीला अवघड झालं तुमच्या सोबत. आता आम्ही काय करू? आमचं तुम्ही पैसे सायबर कसं डिपार्टमेंट कडे जा, तुमची तक्रार नोंदवा तिथं. किती दिवसात येते पण आमचे पैसे माघारी. पैसे काय आले सांगता येत पाहिजे. नाही, पण तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. गंडावलं ओ माझ्या मित्राला 20,000 गेला आमचं. बघितलं का किती डेंजर असतं हे सायबर क्राईमचं प्रकरण? हे तर काहीच नाही, आणखी खूप सारं आहे. तुला ह्याचे काही परिणाम माहितीत का? ह्याचे काय हानी माहितीत का तुला? हानी बिनी काय माहिती नाही मला. मला फक्त सनी माहिती आहे. सनी तुला दाखवते आता, हानी सनी सगळे दाखवतो आता. काय भावा, काय चाललंय? काय नाही राका, म्हणजे सोबत ठेवली की काय? आत्ताशी एक नंबर दिलाय. आता बघते येतोय वाटतं कोण. कोण आला? फोन आला. हॅलो हॅलो. हा बोल की. सचिन बोलताय का? हो हो, सचिनच बोलतोय. तुमचं नाव किती छान आहे हो. अहो ऐका ना, मला ना तुम्हाला खूप काही महत्वाचं सांगायचंय. काय बोलायचंय, बोल की. तुमच्या बरोबर बोलायला लागल्यापासून ना मला कसं तरीच होतंय हो.
अहो म्हणजे मला असं वाटतंय की मी तुमच्या प्रेमात पडले. हो काय? हो. मुलाखतीचा फोन? अरे थांबतील का बोलू? अहो ऐकून तरी घ्या. हा बोल बोल. तुमच्या अकाउंटला तुमच्या फोनवरती ना एक 6 अंकी नंबर आला असेल तेवढा मला शेअर करता का प्लीज? बर लगेच करतो. बरं ऐका ना, ठेवू नका मी ना माझं थोडं काम आहे, तेवढं काम झालं की तुम्हाला परत कॉल करते. हो ठीक आहे. अजून काही नाही, एक आहे ना मासा गाळायला लागलाय, त्याला चांगलं लुटायचं आणि फुल एन्जॉय करायचं एकदम मस्त. आपलं तर भागलं मग. काय भावा काय चाललंय? कुठपर्यंत आलं त्या पोरीचं? काय नाही का ती लुटलं पार मला. काय झालं? अरे गोड गोड बोलली आणि सगळी माझी वाट लावली, जिंदगी खराब करून टाकली तिने सगळी. 2 लाख रुपयाची वाट लावली लागा ती म्हणायची टाक मला ऑनलाईन पैसे, मी सोडत बसायची. टाक म्हणायची, मी सोडत बसायची. अरे तू मित्राला 10 रुपये वडापाव खायला द्यायना आणि पुरीला 2 लाख रुपये उडवलं. आणि बाबा ती सगळं आता चूक झाली माझी. ओ साहेब, माझ्या मित्राला लुटलं ना जाऊन. कसं काय हो? अहो ती ऑनलाईन म्हणायची टाकला का? फोनवर बोलायची वाटतं. हो बोलायची फोन. काय म्हणायची? बाबू सोना. नाही पिल्लू करायची. अवघड झालं. कितीला लुटलं मग? 2-3 लाख गेले. जिंदगी सायबर खराब झाली. डिपार्टमेंटकडे तुमची तक्रार द्या. ठीक आहे. हे तर खूप डेंजरस असतं हो मॅडम. हे तर काहीच नाही, आणखी वेगवेगळ्या पद्धतीने सायबर क्राईमचं प्रमाण वाढत चालली. जशी आपली टेक्नॉलॉजी वाढत चालली तसं सायबर क्राईमचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. जसं की इंस्टाग्रामवर फेक अकाउंट बनवणं, बँकमधून OTP शेअर करणं, फ्रॉड आयडेंटिटी वापरणं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम वाढत चाललंय. जसं आपल्याला पाटील सरांनी त्याबद्दल भरपूर माहिती दिली आहे, तर त्याबद्दल आपण एक संदेश देऊया. हे बघा मंडळी, कुणी कुणाचं नसतं राव, कुणी कुणाचं नसतं राव, कुणी कुणाचं नसतं राव, कुणी कुणाचं नसतं राव. हेच आहे फसवणुकीचं दुसरं नाव, हेच आहे फसवणुकीचं दुसरं नाव, हेच आहे फसवणुकीचं दुसरं नाव, हेच आहे फसवणुकीचं दुसरं नाव. पाहिलंच ना सांगलीकरांनो, आपल्याला आलेला OTP कोणालाही सांगू नका. आपणही सतर्क राहा आणि इतरांनाही सतर्क करा. तर याबद्दलच आपण एक प्रतिज्ञा घेत आहोत. तर आम्ही केलेल्या नाटकाद्वारे तुम्हाला सायबर क्राईम बद्दल माहिती मिळालीच असेल, तर यासाठी आपण एक प्रतिज्ञा घेऊया. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आणि आपल्या देशातील हे सायबर क्राईम थांबवण्याची आपली जबाबदारी आहे, आणि आपल्या देशातील सायबर क्राईम थांबवण्याची आपली